तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज एकदा आलेलो आहोत मावशींच्या भेटीला आणि दोन मावशी कशा प्रकारे शेळ्या चारून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवतात आपण त्यांच्याकडून सविस्तर आढावा घेणार आहोत. मावशी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. किती शेळ्या आहेत तुमच्या? 5 आहेत. आणि त्या ताईच्या? 5 10 शेळ्या आहेत. कधीपासून शेळ्या वळता तुम्ही? मालक वळते इतके दिवस, आता आम्ही वळतो. आता तुम्ही वळाला दोघी. वर्षभरामध्ये तुम्हाला उत्पन्न किती भेटतं यातून? एक शेळी 2 वेळेस येते, 2 वेळेस बाळ देते. बरं, तर वर्षाला वार्षिक उत्पन्न 5 शेळ्यांपासून तुम्हाला किती भेटते? भरपूर भेटते. आपण त्या मावशींना विचारूयात की वर्षाला वार्षिक उत्पन्न शेळ्यांपासून त्यांना किती भेटतंय. 5 शेळ्या दोघी मावशीच्या आहेत आणि 5 शेळ्या घेऊन दोन्ही मावशी चारायला आल्यात. या ठिकाणी बोरीचा फाटा त्यांनी स्वतः तोडलाय आणि तोडून शेळ्यांना टाकलाय. शेतकरी जीवनाचा आढावा आपण हमेशा शेतकरी बांधवांचा व्हिडिओ शेअर करत असतो. या ठिकाणी आपल्यासोबत दुसऱ्याही मावशी जोडल्या गेल्यात. मावशी, तुमचं बी स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. किती शेळ्या आहेत तुमच्या? लहान मोठे 8 शेर राहतात. लहान मोठे 8 आहेत. काठी. तर तुम्हाला वर्षाला उत्पन्न किती भेटते शेळ्यापासून? एक शेळी 2 पिले 3 पिले देते. 3 पिले देते. परिवाराचा उदरनिर्वाह स्वतः भागवतात. किती एकर शेती तुम्हाला? 3 एकर शेती आहे. मग शेतामध्ये स्वतःचं शेळी पालन का करत नाहीत? नाही. पाण्याची सोय नाही का? नाही, पाण्याची. कोरडवाहू आहे. कोरडवाहू असताना सुद्धा तुम्हाला हे चांगल्या प्रकारे व्यवसाय साथ देतो. कधीपासून तुम्ही हा व्यवसाय करता? आम्ही 2 वर्षापासून. 2 वर्षापासून करता. शेतकरी बांधवांनी शेळी पालन केलं तर परवडते का? नक्की परवडत आहे. या ठिकाणी पाहू शकता त्यांच्या ताज्या शेळ्या पाला खायल्यात आणि दोन्ही मावशीचा दिवसभराचा दिनक्रम कसा असतो. दिवसभर तुम्ही कुठे घेऊन फिरता यांना? रोडच्या कडेनच फिरता. चला, आमचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.